वैष्णवीचा छळ आणि आत्महत्येनंतर नराधम हगवणे कुटुंबाच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत। लग्नात मिळालेली सोन्या चांदीची भांडी तसंच फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे। तसंच हगवणे बाप लेकानं पळून जाण्यासाठी वापरलेल्या 3 गाड्याही जप्त करण्यात आल्यात। बघूयात सविस्तर। हगवणे कुटुंबाभोवतीचा फास आणखीनच अवळला। वैष्णवीचा छळ आणि तिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण हगवणे कुटुंब गजाआड गेलाय। लग्नात घेतलेली चांदी सोनं याबाबतची माहिती पोलिसांकडून घेण्यात येते। राजेंद्र हगवणे याचं बँकेतील लॉकर देखील सील करण्यात आलंय। वैष्णवीच्या लग्नात घेतलेले 51 तोळ सोनं गहाण ठेवून हगवणे कुटुंबानं कर्ज घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। हगवणे कुटुंबाला लग्नात मिळालेले 51 तोळे सोन्यासंदर्भात पोलिसांकडून बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आलाय। सोन्यासंदर्भातली सखोल माहिती बँकेकडून पोलिसांना उद्या मिळण्याची शक्यता आहे। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेनं फरार असताना वापरलेल्या गाड्या देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या। एंडेवर, थार, बलेनो पोलिसांनी जप्त केल्या। तसंच संपूर्ण कुटुंबाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। हगवणे कुटुंबाला लग्नात मिळालेली फॉर्च्युनर, ऍक्टिवा तसंच चांदीची भांडी ही पोलिसांनी जप्त केली आहे। तसंच हगवणे कुटुंबाकडे असणाऱ्या शस्त्रांचे परवाने रद्द केल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे। एंडेवरचा मालक सुशील हगवणे आहे। थारचा मालक संकेश नरेश चोंधे नावाचा व्यक्ती आहे। तसंच बलेनोचा मालक हा आशिष शिंदे असल्याचं समोर आलंय। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये फरार असताना राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेल्या 3ही गाड्यांचे मालक कोण आहेत याची माहिती आता समोर आलेली आहे। जी इंडिवर गाडी वापरलेली होती MH12SS 3000 ही गाडी जी आहे ते राजेंद्र हगवणे यांचाच मुलगा सुशील हगवणे याच्या नावावर होती। दुसरी जी गाडी आहे ती थार गाडी पोलिसांनी सर्वात पहिल्यांदा जप्त केलेली होती। MH12WH 0404 ही जी थार गाडी आहे या थार गाडीचा मालक संकेत चोंदे आहे। सर्वात शेवटी पोलिसांनी जी गाडी जप्त केलेली आहे ती गाडी बलेनो ही गाडी आहे। आशिष शिंदे असं या मालकाचं नाव आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आशिष शिंदे हा मुळशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे आणि त्याचे राजेंद्र हगवणे याच्याशी संबंध असल्याचंही पुढे येते। हगवणे प्रकरणात आतापर्यंत त्यांनी हुंड्यामध्ये दिलेली वाहनं तसेच हगवणे गुन्हा घडल्यानंतर पसार होत असताना त्यांनी जी वापरलेली वाहनं आहेत ती वाहनं देखील या ठिकाणी जप्त केलेली आहेत। त्यामध्ये एक इंडिवर, एक थार आणि एक बलेनो गाडी आहे आणि हुंड्यामध्ये दिलेली एक ऍक्टिवा आणि फॉर्च्युनर आहे। त्याचबरोबर चांदीची भांडी देखील जप्त केलेली आहेत। त्यांच्याकडे असणारे परवानाधारक शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्यात कोणताही क्लू मागे ठेवला जाणार नाही, एकदम सखोल तपास केला जाणार आहे। अमानवीय छळ केल्यामुळे वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं। वैष्णवीला दररोज होणारी मारहाण, पैशांची मागणी यामुळे ती हतबल झाली होती। तिनं केलेल्या आत्महत्येला हगवणे कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे हगवणे कुटुंबाच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून त्यांचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।